उद्या 2 ऑगस्ट रविवार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थी आहे. याला आषाढ कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. कृष्ण पिंगल म्हणजे गणपतीचे अर्ध शरीर काळे आणि अर्धा शरीर पिंगल म्हणजेच भुरे रंगाचे असलेले स्वरूप. या स्वरूपाची पूजा केल्याने विशेष फळ मिळते असे मानले जाते. पौराणिक कथेनुसार माहिष्पती नगरीचा राजा महिजित याला पूर्वजन्मीच्या पापामुळे संतान नव्हते. ब्राह्मणांनी सांगितल्यावर त्याने आषाढ कृष्ण चतुर्थीचे व्रत केले आणि त्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. म्हणून संततीसाठी देखील मनोकामना पूर्णतेसाठी हे व्रत महत्त्वाचे आहे. संकष्टी म्हणजे संकटातून मुक्त करणारी. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने जीवनातील अडचणी, बाधा, आर्थिक आणि मानसिक संकटे दूर होतात असे मानले जाते. आषाढातील ही चतुर्थी विशेष करून समस्यांचा नाश करणारी मानली जाते. आषाढ हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे. देवशयनी एकादशीने भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. त्यामुळे या महिन्यात जप, तप, दान, पूजापाठ याला विशेष महत्त्व आहे. संयम, सात्विक जीवन आणि आत्मचिंतन करण्याचा हा काळ आहे. आषाढात केलेली पूजा, दान, व्रते याचे पुण्य कायम टिकते असे पुराणात सांगितले जाते. थोडक्यात आषाढ कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी हा दिवस आपल्याला बाहेरची धावपळ थांबवून आत वळण्याची आठवण करून देतो. पावसाळ्यामुळे निसर्ग शांत असतो, त्याचप्रमाणे मनही शांत करून गणेशाच्या नामाने संकट दूर करण्याचा हा दिवस आहे. आणि म्हणून या दिवशी व्रत करून गणपती बाप्पाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच सर्व प्रकारचे दोष नाहीसे होतात. नाश करणाऱ्या भगवान गणेशाच्या आशीर्वादाने वाईटाचा नाश होतो आणि आपल्या जीवनात शुभता वाढत असते. तसेच व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेल्या समस्येपासून सुटका होते. धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच आणि श्री गणेशाच्या पूजेसोबत काही प्रभावी असे उपाय देखील केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. उद्या रविवार, चतुर्थीचा उपवास तुम्ही नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीच आयुष्याचं सोनं होऊन 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल. घरात पैसाच पैसा येईल. तुमच्या मनातील कितीही कठीणातली कठीण इच्छा बाप्पा पूर्ण करतील. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर आषाढ महिन्यातील ही चतुर्थी संकटाचा नाश करणारी मानली जाते. त्यामुळेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 नंतर 9:30 वाजेपर्यंत आपल्याला हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि त्या दिव्याखाली एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती ठेवायची आहे. संकष्टी अर्थात संकटांना दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही पवित्र तिथी. संकटाचा पराभव करणाऱ्या चतुर्थीला संकटी चतुर्थी असे म्हणतात. आणि संकट चतुर्थीच्या दिवशी विधीपूर्वक गणेशाची आराधना केल्याने सर्व संकटे आणि पापापासून मुक्ती मिळत असते. तसेच या दिवशी जो व्यक्ती उपवास करतो त्याला बुद्धीची प्राप्ती होते. उपवास केल्याने श्री गणेशाच्या कृपेने जीवन आनंदाने भरून जाते. धार्मिक मान्यतेनुसार संतान प्राप्तीसाठी सुद्धा चतुर्थीचे हे व्रत जे आहे तर ते पाळले जाते. आणि आपल्याला हा उपाय देखील आपल्या आयुष्यातील सर्व संकट, अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी असतील, आलेला पैसा तुमच्या घरात टिकत नाही किंवा तुम्ही कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल, म्हणून हवा तसा पैसा तुमच्या घरामध्ये येत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत संकट, अडचणी, अडथळे येत असतील, कोणतेही शुभकार्य घरामध्ये निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या घरातील मुलांची प्रगती होत नसेल, मुलं सतत हट्टीपणा करत असतील, कुटुंबाची प्रगती होत नसेल, तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतात. तसेच घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणे होत असतील, आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल, घरातल्या अडचणी या संपायचं नावच घेत नसतील, तर तुम्ही उद्या चतुर्थीला हा उपाय नक्की
कारण श्री गणेश हे विघ्नहर्ता, संकट दूर करणारे देवता आहेत आणि म्हणून आपण हा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील, आपल्या घरातील सर्व अडचणी, संकट, दुःख हे नक्कीच दूर होतील. कारण दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्या प्रकारे दिव्याचा लख्ख प्रकाश असतो, तसाच प्रकाश आपल्या आयुष्यात, आपल्या घरात यावा यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे. दिवा हा सकारात्मक ऊर्जेचे देखील प्रतीक मानले जातो. जेव्हा आपण हा दिवा लावतो, तेव्हा आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सुख समृद्धी येत असते. हा दिवा आपल्या घरात लावला तर आपल्या घरात शांतता आणि आनंद हा कायम टिकून राहील. तसेच या दिव्याने साक्षात श्री गणेश हे देखील प्रसन्न होतील आणि घरातील वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मकता ही देखील नष्ट होईल. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता. फक्त दिवा घेताना चांगला घ्या. कुठेही चमटलेला किंवा फुटलेला असा दिवा घेऊ नका. शक्य असेल तर मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त चांगली घ्यायची आहे. कुठेही फुटलेली अशी घेऊ नका. यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. जर शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप देखील घालू शकता. फक्त म्हशीचं तूप घालणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद घालायची आहे. यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि जिथे आपण दिवा हा प्रज्वलित करणार आहे तर तिथे तुम्हाला थोडंसं कुंकू लावायचं आहे. म्हणजेच ती वात थोडीशी तुम्हाला लाल बनवायची आहे. यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर काळे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत आणि त्या तिळावर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे. नंतर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पासमोर ठेवायचा आहे. दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी आणि 2 अखंड फुलाच्या लवंगा टाकायच्या आहेत. यानंतर दिव्याला हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला कापूर जाळायचं भांडं घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये तुम्हाला 2 कापराच्या वड्या आणि 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि या कापुराने आपल्याला आरती ओवाळायची आहे. यानंतर या कापुराचा धूर हा आपण संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, इडापिडा ही निघून जाते. आता हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे. दिवा चुकून विझला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून या दिव्याखाली जे काळे तीळ आहेत तर ते तीळ तुम्हाला घेऊन पिंपळ वृक्षाच्या मुळापाशी अर्पण करायचे आहेत आणि हा दिवा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा छोटासा उपाय जर आहे तर तो आपल्या घरामध्ये चतुर्थीच्या दिवशी उद्या आवर्जून करायचा आहे. खूप प्रभावी उपाय आहे. तुम्ही नक्की करून पहा. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल हे नक्कीच जाणवतील. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही एक सेवा देखील अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या आवर्जून करायचे आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.